गत शनिवार को लोकसभा चुनावों की तारीखों का ऐलान आखिरकार हो ही गया, जहां इसकी पार्श्वभूमि पर नागपुर और रामटेक लोकसभा क्षेत्रों के लिए लोकसभा चुनाव का पहला चरण 19 अप्रैल को होगा, जहां जिला प्रशासन ने इन दोनों लोकसभा क्षेत्रों में 75% से अधिक मतदान का लक्ष्य रखा गया है। इसलिए मिशन डिस्टिंक्शन चलाने की जानकारी नागपुर जिलाधिकारी विपिन ईटनकर द्वारा दी गई। वही आदर्श आचार संहिता लागू करेंगे, ऐसा भरोसा भी जिलाधिकारी की ओर से जताया गया। सीईसी यांनी आणि सगळ्या इलेक्शन कमिशननी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या सार्वजनिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला आहे। खरं म्हणजे हा इलेक्शन नसून आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी मी नेहमी म्हणत असतो की देश का सबसे बड़ा त्योहार हा महोत्सव आमच्यासाठी आहे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे। आजपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अस्तित्वात आलेला आहे आणि तो राहील रिझल्ट पर्यंत 4 जूनला जेव्हा काउंटिंग होईल तोपर्यंत हा एमसीसी लागू राहील। तर आपण सगळे बघू शकता की पूर्ण भारतामध्ये इलेक्शन 7 फेजमध्ये होणार आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन 5 फेजमध्ये होणार आहे आणि त्यातल्या त्यात आपले जे क्यूआमध्ये 9 आणि 10 हे फेज 1 मध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत। या प्रेसमध्ये पहिले मी ज्या स्टॅट्युटरी डेट्स आहेत त्या सांगेल आणि त्यानंतर काही नवीन गोष्टी कमिशनने इंट्रोड्यूस केलेल्या आहे, ज्या आता असेंब्ली इलेक्शन ज्या झाल्या नुकत्याच त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झाला, परंतु पूर्ण भारतामध्ये जनरल इलेक्शन्समध्ये पहिल्यांदा काही गोष्टी इंट्रोड्यूस आपण करणार आहोत। त्याच्याबाबतीत मी थोडं सांगेल, कारण याच्यामध्ये आपल्याला अवेअरनेस करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे। टू स्टार्ट विथ आवर इलेक्शन प्रोग्राम, आपला फेज 1A मध्ये आपला इलेक्शन होणार आहे। त्यामध्ये आम्ही नोटिफिकेशन डेट आहे 20 मार्चला। त्यानंतर लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स विल बी 27 मार्च 2024। त्यानंतर म्हणजे टोटल 7 दिवस आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर स्क्रुटिनी आम्ही करणार 28 मार्च 2024। जेव्हा मी सांगत आहे आमच्या दोन्ही पीसींना लागू आहे, 9 रामटेक आणि 10 नागपूरला। त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉल फॉर द कॅन्डिडेट विल बी 30 मार्च 2024। पोलिंग विल बी ऑन 19/4/2024 एप्रिलला आणि काउंटिंग ऑफ वोट्स विल बी ऑन 4/6/2024 and lastly the date before which the election shall be completed will be 6/6/2024। म्हणजे जवळपास आपल्याकडे 1-35 दिवस आहे। आता आम्ही नोटिफिकेशन लिस्टला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन्स घेणं सुरू करू। आता नॉमिनेशनच्या वेळेस हे आपल्याला मी तुमच्याशी बोलायच्या आधी पॉलिटिकल पार्टीशी मी चर्चा केली। एक थोडासा इश्यू असा राहणार आहे की आपल्याकडे 3 सुट्ट्या येतात। जर बघितलं की 4th सॅटर्डे येतोय, संडे येतोय आणि होळीचा दिवस येतोय। त्यामुळे होळी इज अ गॅजेटेड हॉलिडे अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, तर ते सुट्टी असल्यामुळे आपल्याला जवळपास नॉमिनेशनसाठी 5 दिवस भेटत आहे। माझी मी त्यांना पण विनंती केली की शेवटच्या दिवशीपर्यंत गर्दी करण्यापेक्षा स्टार्टिंगलाच आपण भरून घ्या, जेणेकरून काही त्रुट्या असेल तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की करेक्ट चेकलिस्ट देऊन आपल्याला ते करेक्टही करून घेता येईल, सो दॅट लास्ट डे का रश त्याच्यामध्ये होणार नाही। 2 गोष्टी याच्यामध्ये मला सांगायचं आहे अपार्ट फ्रॉम दिस शेड्यूल। बाकी सगळ्या गोष्टी प्रिपरेशन ऑफ ईव्हीएम्स, रँडमायझेशन, ऑब्झर्व्हर, मायक्रो ऑब्झर्व्हर्स, पोलीस, एफएसटी, एसएसटी सगळं तेच आहेत। 2 गोष्टी नवीन आहे विथ रिस्पेक्ट टू वोटिंग। फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ॲब्सेंटी वोटर्स। तर पोस्टल बॅलेटमध्ये एक चेंज असा केला आहे की आधी पोस्टल बॅलेट जे आपण करत होतो ते पोस्टाने पाठवू शकत होते आणि आरओ कडे पण आपण एक डब्बा ठेवायचो, त्याच्यामध्ये ते आणून टाकायचे। यावेळेस इलेक्शनच्या गाईडलाईन्स आहे सेक्शन 18A इंट्रोड्यूस केलाय। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की द वोटिंग शॅल बी डन, द पोस्टल बॅलेट शुड बी डन ओनली ॲट द फॅसिलिटेशन सेंटर्स। हे फॅसिलिटेशन सेंटरमध्येच त्यांना जेव्हा आम्ही त्याला पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या पोलिंग मध्ये ड्युटी असणाऱ्यांना, त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा एन्व्हलप करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये टाकायची गरज आहे। ही फॅसिलिटेशन सेंटर आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि आरओच्या ऑफिसमध्ये P3 to P1, P-3 to P-1 पर्यंतच ते उपलब्ध राहील। त्याच्यातच आम्ही मतदान ते टाकून घेणार, अदर रूट से हम मतदान घेणार नाही। दुसरा एक इम्पॉर्टंट विषय आहे, त्याला म्हणतो आपण ॲब्सेंटी वोटर्स। ॲब्सेंटी वोटर 4 प्रकारचे आहे। एक ॲब्सेंटी वोटर्स फिजिकली डिसेबल्ड, ॲब्सेंटी वोटर्स सिनियर सिटीजन, ॲब्सेंटी वोटर्स कोविड अफेक्टेड अँड ॲब्सेंटी वोटर इसेन्शियल सर्व्हिसेस। त्यापैकी आपल्याकडे त्यांच्या 4 टाईपच्या ॲब्सेंटी वोटर्सला घरी जाऊन मतदान पोस्टल बॅलेट देण्याची व्यवस्था कमिशनने आम्हाला करून द्यायला सांगितली आहे। तर याच्यामध्ये ऑलरेडी बीएलओना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, पॉलिटिकल पार्टीशी आम्ही बोललेलो आहे की अशा लोकांना, या 4 कॅटेगरीच्या लोकांना, सिनियर सिटीजन म्हणजे द वन हु इज मोर दॅन 85 इयर्स, फिजिकली डिसेबल्ड मीन्स द वन हु हॅज डिसेबिलिटी मोर दॅन 40%, अशा लोकांना आम्ही 12D फॉर्म देऊ। त्यांनी आम्हाला तो भरून द्यावा की बाबा मी
घरी वोटिंग करणार की मी मतदान केंद्रावर जाऊन वोटिंग करणार. त्यांनी जर म्हटलं की आम्ही घरी करणार तर मग आम्ही त्याच्या घरी जाऊन त्याचं मत करून घेऊ इन द प्रेझेन्स ऑफ मायक्रो ऑब्झर्वर, इन द प्रेझेन्स ऑफ पोलीस, इन द प्रेझेन्स ऑफ व्हिडिओग्राफी अँड इन द प्रेझेन्स ऑफ पोलिंग एजंट्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. जर त्यांनी म्हटलं नाही बाबा मी मतदान केंद्रावरच जाईल तर तेही त्याला ऑप्शन आहे. ही फॅसिलिटी जे कमिशनने उपलब्ध करून दिलेली आहे कंपल्सरी नाही आहे, ही ऑप्शनल आहे. त्यामुळे आमची BLO आणि सगळ्यांची मीटिंग आम्ही घेतलेली आहे, ते जाईल. या 2 बाबी यावेळेस नव्याने फॉर जनरल इलेक्शन साठी इंट्रोड्यूस केलेलं आहे. तिसरं मी अजून सांगतो, हे कंपेडियम आता आलेलं आहे 2024चं मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं. हे ऑलरेडी आम्ही पॉलिटिकल पार्टीजला दिलेलं आहे. याच्यामध्ये आयोगाने मागच्या 10-20 वर्षात जेवढ्याही गाईडलाईन्स होत्या त्या सगळ्या एकत्रित केलेल्या आहेत. म्हणजे पॉलिटिकल पार्टीला किंवा आमचे अधिकारी, आता माझ्यासोबत आपल्या जिल्ह्यातले आम्ही नोडल CEO आपल्या मॅडम आहे सौम्या शर्मा, यांना आपण नोडल केलेलं आहे MCCचं. आमच्या अधिकाऱ्यांकडे पण आहे. माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी हे वेबसाईटवर उपलब्ध आहे, आपल्या मोबाईलवर हे डाउनलोड करून ठेवा, म्हणजे रेडी रेफरन्स तुम्हाला कधी पण कामात येईल. दुसरा विषय आहे की कमिशननी 10 दिवसाआधी एक फॉर पॉलिटिकल पार्टीज व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू ऍडवायझरी केलेला आहे की भाषण करताना, तुम्ही काही कमेंट करताना काय पथ्य पाळले पाहिजे, व्हॉट ऑल यू नीड टू फॉलो, ते सगळं दिलेलं आहे. ते आम्ही तुम्हाला देतो. ते सगळं करून शेवटी एकच माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यावर्षी नागपूर जिल्ह्याला बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड मिळाला. ते भेटल्यामुळे आता आमचं अजून लालच वाढलं. आता आम्हाला अजून एक अवॉर्ड भेटावं असं वाटतं. त्यासाठी आम्ही एक मिशन डिस्टिंक्शन आम्ही एक लॉन्च केलेलं आहे. त्याच्यात जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहित आहे अर्बन एरियामध्ये अर्बन अपॅथी असतं, लोक वोटिंग करायला घराबाहेर येत नाही. तर आमचं ध्येय हेच आहे की येत्या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त लोक घराच्या बाहेर पडून 75% तरी मतदान आपल्या नागपूर जिल्ह्याचं, म्हणजे 9 रामटेक आणि 10 नागपूर या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मिळून आपल्या नागपूर जिल्ह्याचं मतदान कुठेतरी 75% घरात गेलं पाहिजे. जैसा आपने हमको यंग वोटर्स को एनरोलमेंट करने के लिए आपने हमको हेल्प की, त्याच प्रकारे मतदानासाठी पण जर तुम्ही आमच्या स्वीप ऍक्टिव्हिटीमध्ये आपण जुळले तर निश्चितच आय एम व्हेरी कॉन्फिडंट. इलेक्शनची डेट्स जाहीर झालेली आहे आणि मॉड्यूल कोड ऑफ कंडक्ट पण सुरू झालेलं आहे. मग त्या अनुषंगाने आमची जी तयारी आहे, पोलिसांचे जे काम असतो ते सुरुवातीपासून आमची बोलणी चालू होती. जे बंदोबस्त लावायचे, सगळे जे पॉईंट्स जसे वल्नरेबल असो किंवा क्रिटिकल बूथ्स असतील, ते सगळे एरियाज आणि बूथ्सबद्दल सगळी माहिती आमची बोलणी झाली त्याच्याबद्दल, आणि आम्ही बंदोबस्त प्लान पण तयार केलेलं आहे. त्याप्रमाणे आता कसे व्यवस्थितपणे इलेक्शन्स पाडायचे आहे त्याचे जे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे. आणि पोलिसांचे बद्दल जर बोलायचे असं शहरामध्ये, तर कुठलेही क्रिमिनल एलिमेंट्स किंवा इतर जे लोकांमुळे जे प्रॉब्लेम होऊ शकतोय त्याच्यावर वॉच आहे, त्याच्याबद्दल कारवाई चालू आहे. आणि मला वाटतं की इलेक्शन्स चांगली रीतीने होतील, कुठल्याही प्रकारची कोणालाही त्रास होणार नाही. आणि जे इलेक्शन कमिशनची ECIची जे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे ती सगळी गाईडलाईन्स आपण फॉलो करतील. आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांची जी ट्रेनिंग आहे ती ट्रेनिंग पण जवळपास पूर्ण झालेली आहे. थोडे लोक राहिलेले आहे, ते टप्प्याटप्प्याने चालू आहे. आणि याच्यानंतरही अजून काय गाईडलाईन्स आली ते आम्ही त्याचे पालन करू आणि चांगल्या रीतीने इलेक्शन्स होतील ते आम्हाला ते कंप्लायन्स करून घेऊ. जिल्ह्यामध्ये आज निवडणूकचा पूर्ण शेड्यूल जाहीर झालेला आहे आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहे ते जेव्हापासून आपला इलेक्शनचा शेड्यूल जाहीर झाला तोपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट इज इन फोर्स. तर आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आपल्या नागपूर जिल्ह्यात सुरू झालेला आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात जसं ऑलरेडी सांगितलेलं आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात सर्व जे कंपेंडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते सर्व पब्लिक सूचना आहे. सर्व सूचना सगळ्याकडे वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बाबत सर्व सूचना असा प्रिझम्पशन होणार आहे की सर्व सूचना सर्वांच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. तर काही कुठलेही पर्सन होईल, कुठले प्रायव्हेट पर्सन, कुठलेही पार्टी, कुठलेही व्यक्ती, कुठलेही ऑर्गनायझेशन सगळ्याकडे या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात सूचना आणि नोटीस आणि नॉलेज ही सर्व प्रिझम्पशन राहणार आहे. तर या प्रिझम्पशन नंतर जर कुठलेही मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा उल्लंघन झालेला आहे आणि आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की कुठले असे आहे तर त्याची व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जसं माननीय डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आणि कलेक्टर सरांनी सांगितलं आहे की खूप कठोर कारवाई ॲज पर एक्सटेंड प्रोव्हिजन्स ऑफ लॉ आपण करणार आहोत. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये आपला मेन प्रोव्हिजन असं आहे की जे इलेक्शनमध्ये कुठले डिव्हिजन्स क्रिएट होऊ नये
आणि खूप आदर्श पद्धतीने आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे ते चांगली पद्धतीने इलेक्शन आपल्या जिल्ह्याच्या पार पडावी. मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये जे कंपेंडियम आहे त्याच्यामध्ये जे मूळ गाईडलाईन्स आणि त्याचे सर्व रेफरन्सेस जे काही आतापर्यंत किती इलेक्शन झालेले आहे, आतापर्यंत झालेले सर्व इलेक्शनमध्ये माननीय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या काही स्टेट्सला रेफरन्स आन्सर दिलेले आहे ही सर्व प्रत्येक बाबीवर याची सूचना आहे. तर याच्यामध्ये यूज ऑफ गव्हर्नमेंट अकॉमोडेशन वेगळे वेगळे हेड्सवर याची खूप क्लिअर सूचना आहे आणि डिपेसमेंट ऑफ प्रॉपर्टी, बॅनर, पोस्टर या सर्व बाबीवर खूप स्पष्ट सूचना आहे. तर सर्वांना अशी विनंती आहे की आजपासून जिल्ह्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला आहे तर त्याची पूर्णपणे आपण अंमलबजावणी करू. आणि याच्यासाठी इन ॲडिशन टू MCC आय एम ऑल्सो द डिस्ट्रिक्ट नोडल फॉर द कंप्लेंट. तर आमच्या इथे हेल्पलाईन सेंटर आहे, त्याच्यामध्ये C-Vigil एक ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये कुठले जर व्हायोलेशन असेल तर लोक इथे कुठल्याही व्यक्ती इथे रिपोर्टिंग करू शकतात. तर तिथे 24/7 आपली टीम कार्यरत आहे आणि त्याच्यासोबत 1950 वोटर हेल्पलाईन ते पण 24/7 उपलब्ध इथे सुरू राहणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की या MCCचे संदर्भात सर्व लोग should be on the same page so that district can focus on the election process. Thank you. ड्युरिंग कॅम्पेनिंग अँड इलेक्शन्स तो असतो पेड न्यूजचा. याच्याकरिता आपण एक डिटेल MCMC यावेळेस बनवलेला आहे. पेड न्यूज काय असते काय नसते खूप वेळा कन्फ्युजन असते. तर माझं विनंती सगळ्यांना हेच आहे की एक वेळा छपल्यावर मग इट इज नॉट पॉसिबल टू बैकट्रैक इट. तो अपन जे प्रिंट मीडिया है कि इलेक्ट्रॉनिक मीडिया आप जो भी छाप रहे हैं, आप जो भी दिखा रहे हैं, एक बार MCMC से आप एक बार करा लेंगे तो दैट विल प्रिवेंट यू टू बी इन ट्रबल ऑल्सो. आणि आम्हालाही कारण इलेक्शन इज लाइक अ करंट, कोणालाच माफी नाही आहे. मग तो ARO राहो, RO राहो, मीडिया राहो, पॉलिटिकल पार्टी राहो, कोणालाच माफी इसमें नहीं रहती. गलती हो गई तो ऍक्शन तो होना ही होना है. तर आपल्याला ते गलतियां मिनिमाइज करण्यासाठी आम्ही ऑलरेडी आमचे रापतवार साहेब आहे, आम्ही सेतूच्या बिल्डिंगमध्ये एक MCMC बनवला आहे आणि ह्यावेळेस मी सगळ्या AROना पण घेऊन टाकलेला आहे. म्हणजे मोठी यादी, मोठी एक MCMCची कमिटी याच्यामध्ये बनवलेली आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की प्लीज क्लोजली याच्यामध्ये आपण थोडं जर कार्य केलं तर ते उगाच अननेसेसरी फ्रिक्शन अँड ऍक्शन रिॲक्शन होतात. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी माझी विनंती आहे. आय एम ऑलवेज अवेलेबल ऑन मोबाईल फोन. जर फोन नाही उचलला तर मेसेज करा, मी रिप्लाय करतो. म्हणजे कोणी असं मला बोलू शकत नाही की कलेक्टर साहेब रिप्लाय नाही करते. आय इव्हन रिप्लाय ऑन ॲट 2 AM ऑल्सो. त्यामुळे मी आहे, खोमरे साहेब आहे, SP साहेब आहे, CP साहेब आहे, सगळे आहे. काही करा, विचारून करा. म्हणजे इट शुड बी इन्फॉर्म डिसिजन सो दॅट द ट्रबल शुड बी अवॉइडेड. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. बेसिकली आय सीज ॲट अ मोरल कोड ऑफ कंडक्ट, नॉट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. मोरॅलिटीने आपल्याला काम करायला पाहिजे. त्यासाठी आपण माननीय CO जिल्हा परिषद मॅडम आहे सौम्या शर्मा, त्यांना आपण डिस्ट्रिक्टचा रोल बनवलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये BDO आणि शहरी भागासाठी चीफ ऑफिसर, म्हणजे ते त्यांच्यावर आम्ही रिपोर्ट घेऊन काही जर उल्लंघन झालं म्हणजे जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच्या बाहेर जाऊन कोणी जर कारवाई केली त्यांच्यावर ऍक्शन होईल. नो बडी विल बी स्पेअर्ड. मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात त्यांनी आपलं त्याच्यावर मत मांडावं. आपल्याला माहित आहे की आज दुपारी मॉडेल कोड जे आहे ते अनाऊन्स झालेलं आहे. त्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस जे आहे ते पूर्णपणे सज्ज आहेत. याविषयी मी सांगून इच्छितो की आमच्याकडे एकूण 8 इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर पॉईंट्स आहेत जे महाराष्ट्राचे जे जिल्हा आहेत त्यासाठी. त्या सोडून MP सोबत बॉर्डर डिस्ट्रिक्ट आमच्याकडे 3 आहेत. त्यासाठी 9 बॉर्डर चेक्स जे आहेत ते गठीत केलेलं आहे. जे क्रिमिनल्स आहेत, पर्टिक्युलरली नॉन क्रिमिनल्स ज्यांच्यावर रिपीटेड ऑफेन्सेस दाखल आहेत, त्यासाठी आम्ही एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन प्लॅन बनवलेले आहेत आणि त्यांच्यावर जे प्रिव्हेंटिव्ह कारवाई आहेत ते पण सुरू आहेत. ते सोडून सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स म्हणजे रेल्वे पोलीस फोर्सची एक कंपनी जिल्ह्यामध्ये पण आलेला आहे, ते दाखल झालेलं आहे आणि प्री इंडक्शन एक्सरसाइज दॅट इज कॉल्ड फॉर दॅट दे हॅव ऑलरेडी बीन डिप्लॉयड. कलेक्टर साहेब आणि आमच्या जे रूट मार्चेस आहेत एरिया डॉमिनेशनसाठी ते पण सुरू झालेलं आहे. काल रामटेकला होता आणि आगे जाऊन देयर विल बी मेनी अदर रूट मार्चेस ऑल्सो फॉर एरिया डॉमिनेशन. अपार्ट फ्रॉम दिस इलिगल ऍक्टिव्हिटीज जे आहेत जशा की दारू, इलिगल आर्म्स, त्या विरोधात एक विशेष मोहीम जे है ते पण चालू झालेला आहे. इसमें एक्शंस जो है पिछले साल के फिगर्स इज अप्रॉक्सीमेटली 3 crores
Already in this month itself, we have reached a figure of up to 35 lakhs with regard to illegal hooch and alcohol. We are convinced that elections will be completely peaceful and no kind of influence will be leveraged against the population of Nagpur. Jai Hind, Jai Maharashtra. ठिकाणी म्हणजे 12 LAC जे आहे त्या ठिकाणी होणार. दुसरं ट्रेनिंग होईल ते आपलं हे झाल्यावर मतदान 7 फायनल झाल्यावर होईल, म्हणजे कंटेस्टिंग कॅन्डिडेट फायनल झाल्यावर सेकंड ट्रेनिंग होईल आणि थर्ड ट्रेनिंग डिस्पॅचच्या दिवशी होईल. तर ते ऑल आर बीन लाईन्ड अप. म्हणजे आपण ते आज आमचं प्रिंटिंग चालू आहे ड्युटी सर्टिफिकेट देण्याचं, तर आम्ही डिसेंट्रलाइज करणार आहे. एका ठिकाणी गर्दी चेंगराचेंगरी होण्यापेक्षा आपण अलग अलग करून चांगल्या शांततेने आम्ही त्यांना ट्रेनिंग, कारण याच्यामध्ये हँड्स ऑन पण द्यावं लागतं मशीनवर, त्यामुळे आपण हे 12 ठिकाणी 12 ट्रेनिंग घेणार. मी 9 रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आता जसं SP साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं, गेल्या 6 महिन्यांपासून या आगामी निवडणुकांची तयारी जिल्हा पातळीवरती आणि संपूर्ण देश पातळीवरती सुरू होती. या गेल्या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही पूर्वतयाऱ्या करायच्या असतात तशा या सगळ्या मतदारसंघामधली पूर्वतयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचे आदेश असतील, त्यांचं प्रशिक्षण असेल, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्याच्याबद्दलची तयारी असेल, त्याचबरोबर नवीन ज्या काही प्रॅक्टिसेस यावर्षी इलेक्शन कमिशननं अंमलात आणायचं ठरवलेलं आहे त्याच्याबद्दलची सगळी पूर्वतयारी झालेली आहे आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सगळे कर्मचारी आणि संपूर्ण जिल्ह्यातली सगळी यंत्रणा ही सज्ज झालेली आहे. 9 रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये आज रोजी एकूण 2405 अशी मतदान केंद्र आहेत. यापूर्वी लोकसभा मतदारसंघामध्ये 2386 इतकी मतदान केंद्र होती आणि इलेक्शन कमिशनच्या नॉर्मप्रमाणे 1500पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी ते मतदान केंद्र फोडून त्याच्या ठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र निर्माण करावं अशा प्रकारच्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या. त्याच्यामुळं या लोकसभेला 19 अशी नवीन मतदान केंद्र आपण प्रस्तावित केलेली आहे. या 2405 मतदान केंद्रांमध्ये 10,43,266 असे पुरुष मतदार, 10,02,396 महिला मतदार आणि 55 ट्रान्सजेंडर अशा 20,45,717 मतदारांचं मतदान आपण 19 एप्रिल या दिवशी घेणार आहोत. उद्या सकाळी 10:30 वाजता मी रामटेक लोकसभा मतदारसंघातले सगळे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी राजकीय पक्षांचे त्यांचे स्थानिक प्रतिनिधींची सुद्धा बैठक घेणार आहे आणि 9 रामटेक लोकसभा मतदारसंघ हा जरी ग्रामीण भागातला असला तरी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय आणि त्याचं जे काही हेडक्वार्टरवरून होणारं संचलन आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच होणार आहे. थँक्यू. आता एक मुद्दा